शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। राज्यभरातून या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरांना फारशी झळ बसली नव्हती, मात्र आता खऱ्या अर्थी शहरांवर परिणाम दिसण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावर अखेर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलंय। संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही म्हणूनच शेतकऱ्यांचे ट्रक अडवून हिंसा घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केलाय। संपामुळे शेतकरी बेठीस धरला जात असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय। आधीच्या सरकारनं दुधाचा ब्रँड बंद केल्यामुळे दुधाला भाव मिळालेला नाही। राजकीय नेत्यांचे दूध संघ तेजीत आणून सरकारी ब्रँड अडचणीत आणल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे। आत्ता जो काही शेतकरी संप चाललेला आहे याच्याने एक प्रकारे शेतकऱ्यांनाच वेठीस धरलं जात आहे। शेतकऱ्यांच्या भाज्यांचे ट्रक अडवणं, त्यांचं दूध अडवणं, यातनं शेतकऱ्यांचं अधिक नुकसान होणार आहे। काही लोक विशेषतः ज्यांच्या संघर्ष यात्रेला कुठलाही पाठिंबा मिळाला नाही अशी काही मंडळी या संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत। संघर्ष यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। राज्य सरकारची शेतकऱ्यांच्या बाबतची भूमिका ही उदासीनतेची आहे। संप चिघळण्याची आज परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणूनच काँग्रेस राष्ट्रवादीला जबाबदार धरण्यात येते अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपाबाबत विरोधी पक्षांना जबाबदार धरत आरोप केले होते। चव्हाण यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन करत सरकारवर टीका केली आहे। मुख्यमंत्र्यांनी या संघर्ष यात्रेला मिळालेला प्रतिसाद जो आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना ह्याच्यापासून आता भीती वाटू लागलेली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारची उदासीन भावना आणि भूमिका आणि त्यातून काही साध्य होत नाही किंवा निर्णय घेता येत नाही अशी जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे ही आता संप पुकारल्यामुळे परिस्थिती अजून चिघळेल की काय अशा प्रकारची त्यांना भीती वाटते आहे। आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ह्याच्यामध्ये जिम्मेदार धरण्याकरता हे मुख्यमंत्र्यांचं बेछूट विधान आहे, जे चुकीचं आहे। आम्ही त्याचं असहमत आहोत आणि आम्ही चुकीच्या मार्गाने जाणार नाही। शेतकऱ्यांनी पुकारलेला संप म्हणजे स्वतःच्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं असल्याचं मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। ते अकोला इथे पत्रकार परिषदेत बोलत होते। शेतकऱ्यांच्या संपातून शेतकऱ्यांचंच नुकसान होणार असल्याचं आंबेडकर म्हणाले। दरम्यान याच पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय खळबळजनक वक्तव्य केलंय। 2018 मध्ये होणाऱ्या अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी मतपत्रिका वापरण्याची मागणी त्यांनी केली आहे। असं न झाल्यास आपण मतदान केंद्र उद्ध्वस्त करू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस यांनी असणारं ॲटलिस्ट कर्जमाफीचं तरी धोरण ठेवलं होतं। हे भाव देण्याचा त्यांनी प्रश्न ठेवला नव्हता, पण 5-7 वर्षांनंतर कर्जमाफी देणं हे त्यांचं असणार होतं। BJPच्या सरकारचं कर्जमाफीचंही धोरण नाही आहे। त्याच्यामुळे आत्ता जे शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलेलं आहे ते सरकारपेक्षा त्यांचा जो ग्राहक आहे त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे। हे सरकारच्या विरोधातलं आंदोलन नाही। हा शेतकऱ्यांनी एक लक्षात घेतला पाहिजे की जोपर्यंत हे सरकार ते पाडत नाही तोपर्यंत कर्जमाफीचं सरकार येणार नाही। केंद्रातील मोदी सरकारनं निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं न पाळल्यानं शेतकऱ्यांपुढे संपाची वेळ आली असल्याचं सांगत माजी आमदार आणि शेतकरी संघटनेचे माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी या संपाचं समर्थन केलंय। हे युद्ध आहे आणि यात सर्व क्षम्य असल्याचं सांगत त्यांनी आंदोलनातील हिंसाचार क्षम्य असल्याचं विधान केलंय। विरोधी पक्षांनी न पाळलेल्या आश्वासनांची जागृती तेवढी केली असल्याचं ॲडव्होकेट चटप म्हणाले। सगळे आंदोलन म्हणजे लोकशाही पद्धतीने झाले, कायदा सुव्यवस्था पाळून झाले आणि जेव्हा
लोकांच्या लक्षात आलं, शेतकऱ्यांच्या लक्षात आलं, शेतकऱ्यांच्या चळवळींच्या लक्षात आलं की आता या सरकारला लोकशाहीची भाषा समजत नाही आणि म्हणूनच सविनय कायदेभंग करून प्रसंगी कायदा हातात घेऊन शेतकरी संघटनांनी सगळ्यांनी मिळून हे आंदोलन पुढे न्यायचं ठरवलं आणि त्याचे परिणाम आज दिसू लागले. मुख्य मागणीची धार वाढवण्यासाठी हे सगळं चालवलेलं आहे आणि सरकारने ज्यांनी कबूल केलं त्याप्रमाणे आम्ही एकच म्हणतो, वादा निभाव मोदी सरकार, एवढंच आमचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या संपाला आमदार बच्चू कडू यांनीही पाठिंबा दर्शवलाय. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे फेकून आंदोलन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपात सहभागी होण्याचं आवाहन कडू यांच्या प्रहार संघटनेनं केलंय. तसंच शेतमाल, दूध शहरात न आणण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच शहरात माल आणल्यास त्याची अडवणूक करून रस्त्यावर फेकून देण्यात येईल असा इशाराही प्रहार संघटनेनं दिला आहे. नोटाबंदीचा पैसा सगळा भाजपवाल्याजवळ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावर काही फरक पडणार नाही. त्यांना असं वाटतं का महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद जिंकल्या म्हणजे आमचा कारभार चांगला चालू आहे, असं जर त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा होईल. लक्षात घ्यावा. म्हणून हा संपावर जाण्याचा निर्णय हा अतिशय धारदार निर्णय आहे. मजबूती याच्यात शेतकऱ्याची येणार आहे आणि आम्ही तो स्वीकारलेला आहे. शेतकरी संपाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्हॉट्सअपवरून सरकारविरोधात बोचरी टीका केली आहे. कर्जमाफी न देणाऱ्या सरकारविरोधात टीकात्मक मेसेज त्यांनी केलाय. या मेसेजमध्ये त्यांनी इंग्रजांनाही जे जमलं नाही ते भाजपनं 2 वर्षात केलं असं म्हटलंय. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांना जयंत पाटलांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यातला शेतकरी संपावर गेलाय. मात्र शेतकऱ्यावर ही वेळ मागील 15 वर्षात कृषीबाबत राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळे आल्याचा आरोप अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. भाजप सरकार शेतकऱ्यांप्रती अतिशय संवेदनशील असल्याचं ते म्हणाले. ज्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं तेच आज पुतना मावशीचं प्रेम दाखवत आहेत. अशांना शेतकऱ्यांनी संपाचा राजकीय फायदा घेऊ देऊ नये असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना केलंय. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संप पुकारलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपाचा उद्रेक झालाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे इथे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. गुजरातकडे दूध घेऊन जाणाऱ्या टँकर अडवून त्यांनी दूध रस्त्यावर सोडून दिलं. यामुळे हजारो लिटर दूध वाया गेलंय. तर नगरमधल्याच पारनेर तालुक्यातील निघोज इथल्या शेतकरी रस्त्यावर उतरलेत. गोरेगाव इथून दूध घेऊन जाणारा दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतून देण्यात आलं. धुळ्यातही शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर फेकून दिलंय. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे. मराठवाड्यातही शेतकऱ्यांच्या संपाला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय. उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उस्मानाबाद, कळंब, उमरगा, भूम, परांडा, तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी डेअरीला जाणारं दूध रस्त्यावर ओतून देऊन संपात सहभाग घेतला. शहरातील भाजीपाला मार्केटवर या संपाचा तत्काळ परिणाम झाला. तुळजापूरमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत कर्जमुक्तीसाठी तुळजाभवानी मातेची महापूजा करून आंदोलनात सहभाग नोंदवला. बीड आणि सोलापूरमध्येही आंदोलनात दूध फेकण्याची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातही संपकरी शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. नाशिक जिल्ह्यात संपकरी शेतकऱ्यांनी फळं आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. सकाळपासूनच येवल्यात मोठ्या प्रमाणात दूध फळांची नासाडी करण्यात आली. कोपरगाव रस्त्यावर आंबे, डाळिंब त्यावरून गाड्या चालवणं भाग पाडण्यात आलं. तर जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात मिरचीची गाडी अडवून ती रस्त्यावर खाली टाकण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरले होते. राज्यभरात अनेक ठिकाणी संपाला उग्र रूप देत शेतकऱ्यांनी दूध फेकून दिल्याची घटना घडली आहे. मात्र जिथून शेतकरी संपाची पहिली ठिणगी पडली आहे त्या पुणतांब्यातील लोकांनी मात्र दूध फेकून न देता त्याच दुधाची बासुंदी बनवली आहे आणि आंदोलनाला वेगळं रूप दिलं. शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी पुणतांबामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी दिंडी काढली. यावेळी शेतकरी यांनी आत्महत्या करू नये असं आवाहन चिमुकले यांनी केलं. तर जोपर्यंत सरकार वटणीवर येत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच राहावं असंही शेतकरी मुलं म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यातल्या ब्राह्मणी येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत आक्रोश आंदोलन केलं. हजारो लिटर दूध आणि कांदा, बटाटा यांसारख्या फळभाज्या रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. एवढंच नाही तर कालपासून बेमुदत संप आणि धरणे आंदोलन सुरू केलं असून सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. या संपामध्ये सहभागी होत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या ब्राह्मणी गावातील तरुण शेतकऱ्यांनी थेट स्मशानभूमीमध्ये जाऊन आमरण उपोषण सुरू केलंय. शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन सातबारा कोरा करावा अशी मागणी या तरुण शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा हे आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा या तरुण शेतकऱ्यांनी केला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता नव्या शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत. वातानुकूलित 47 आसनी बसेस, लॅपटॉप, मोबाईल चार्जिंगची सोय, LED स्क्रीन, वायफाय अशा अत्याधुनिक सुविधा या बसमध्ये असणार आहेत. राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये ही बस धावणार आहे. ज्या मार्गावर हिरकणी बस धावणार आहे, शिवशाहीचं भाडं हिरकणी घेणार आहे. एकूण 1500 शिवशाही बसेस या वर्षाअखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. अमरावती इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील 4 नवजात शिशूंच्या मृत्यूप्रकरणी अटक असलेले डॉक्टर भूषण कट्टा हे निर्दोष असल्याचा अहवाल प्राप्त झालाय. अमरावती इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालयातील 4 नवजात शिशूंच्या मृत्यूप्रकरणी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल आला असून या अहवालात परिचारिकेनं चुकीचं औषध दिल्याचं स्पष्ट झालंय आणि या चुकीच्या उपचारांमुळे 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचे डीन डॉक्टर जाणे यांनी सांगितलंय. तर या प्रकरणी अटक असलेले डॉक्टर भूषण कट्टा निर्दोष असल्याचा अहवाल समितीने दिला आहे. कॅल्शियम ग्लुकोनेट नावाचं इंजेक्शन प्रिस्क्राईब केलं होतं तिथल्या डॉक्टरनी, परंतु देताना इने पोटॅशियम क्लोराईड नावाचं इंजेक्शन दिलं आणि हे पोटॅशियम क्लोराईड जे इंजेक्शन आहे हे आपल्या हृदयावर सरळ परिणाम करू शकते, विपरीत परिणाम करू शकते आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकते. आणि ही बाब समोर आल्यानंतर आम्ही आमच्या बालरोग विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र निस्ताने यांना तातडीने निलंबित केलं आणि त्याचप्रमाणे ती परिचारिका सिस्टर विद्या थोरात हिलासुद्धा आमच्या महाविद्यालयामधून आम्ही काढून टाकलं. डॉक्टर कट्टांचा जो काही अहवाल आहे त्याच्यामध्ये डॉक्टर कट्टांचा काही दोष नाही. मान्सूनपूर्व पाऊस कोकणात दाखल झालाय. गेल्या 3 दिवसांमध्ये कोकणात मान्सूनपूर्व पावसाच्या चांगल्या सरी बरसल्यात. पावसामुळे बळीराजा सुखावला असल्यानं त्यानं शेतात पेरणी आणि नांगरणीच्या कामांना वेगानं सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये आज पहाटे मध्य तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे हे धक्के दिल्ली, NCR, हिसारच्या काही भागात जाणवले. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या भूकंपाचं केंद्र हे हरियाणातील रोहतक इथे असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. एकीकडे सीमेपलीकडून कागाळ्या करणं सुरूच असताना पाकिस्ताननं फूस लावलेल्या अतिरेक्यांनीही काश्मीरमध्ये धुमाकूळ घातलाय. त्यातल्याच हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांना काल पोलिसांनी ठार केलंय. या दोघांनी काल सोपोरमध्ये पोलीस पथकावर ग्रेनेड हल्ला केला होता. त्यानंतर नातीपोरा इथे हे अतिरेकी दडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी व्यापक प्रमाणात शोध मोहीम हाती घेतली. लपून बसलेल्या अतिरेक्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात पोलिसांनी दोन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. सीमेवर पाकिस्तानकडून खोड्या काढणं सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राजौरी आणि पूंछ इथे शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 5 सैनिक ठार झालेत तर 6 जवान जखमी झालेत. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात ग्रेसचा एक नागरिक आमदार ठार झाला तर BSFच्या एका जवानासह 2 जण जखमी झालेत. राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये 7:30 वाजता आणि पूंछ जिल्ह्यात कृष्णागती सेक्टरमध्ये 7:40 पाकिस्तानच्या बाजूने हल्ले सुरू झाले. या दोन्ही ठिकाणी भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस पर्यावरण करारातून एकतर्फी मोडण्याचा निर्णय जाहीर केलाय. पॅरिस करारानं भारत आणि चीनसारख्या देशांना या करारामुळे अवाजवी फायदा होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय.
2015 मध्ये जगातल्या 190 देशांनी पॅरिसमध्ये ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःची लक्ष्य निर्धारित केली. ही लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जगभरातली राष्ट्र एकमेकांना आर्थिक आणि तंत्रज्ञानाची मदत करतील असं या करारात म्हटलंय. दरम्यान अमेरिकेनं निश्चित केलेली लक्ष्य 2025 पर्यंत पूर्ण करायची असतील तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन बेरोजगारी वाढेल असा ट्रम्प यांचा दावा आहे. त्याचप्रमाणे कोळसा आधारित वीज निर्मिती करणाऱ्या भारत आणि चीन सारख्या देशांना अब्जावधी डॉलरची अवाजवी मदत मिळेल असंही ट्रम्प यांनी करारातून बाहेर पडताना म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.